नमस्कार शेतकरी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र याचे काम जोराने सुरू आहे। सर्व सेंटरवर सीएससी आयडी वर फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे। तर यामध्ये फार्मर आयडी कार्ड काढत असताना जवळपास 40% शेतकऱ्यांना आधार व्हेरीफाईड आणि मोबाईल नंबर व्हेरीफाईड असा प्रॉब्लेम येत आहे। त्यांचं आधार कार्ड टाकल्यानंतर त्यांची कंटिन्यू डिटेल त्यांचा ओटीपी न येता फॉर्म कंटिन्यू होत आहे, म्हणजे त्यांचा फॉर्म ऑलरेडी ड्राफ्टमध्ये सेव्ह आहे असं दाखवलं जात आहे, पण त्यांनी याआधी कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरण्याचा प्रयत्नही केला नाही। आता यामध्ये दोन कंडिशन आहेत। यामध्ये दोन प्रकारे असे होत आहे। जर तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुमचं शेवटला एक आधार ई व्हेरिफिकेशन असतं, ई साईन असते। आधार ई साईनच्या टायमिंगला तुमचा जर फॉर्म भरताना काही म्हणजे त्या ठिकाणी रिटर्न आला असेल किंवा साईट रिफ्रेश झाली असेल व तिथं तुमचा फॉर्म अडकला असेल तरी पण अशा प्रकारची सिच्युएशन होऊ शकते। आता या दोन कंडिशन मध्ये काय करायचं या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। जवळपास 40% शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाही। आपल्याला जर घर बसल्या फार्मर आयडी बनवायची असेल तर आमच्याद्वारे घर बसल्या आपल्याला फार्मर आयडी बनवण्याची सुविधा अवेलेबल आहे। या ठिकाणी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे। जर आपल्याला बनवायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। सर्व्हिस पेड आहे। खूप सारे शेतकरी कॉन्टॅक्ट करत असतात व्हॉट्सअपवर आपल्याला, तर फ्री सर्व्हिस नाही, ही पहिल्यांदा सांगायची गोष्ट आहे। सर्व्हिस पेड आहे, पण आपल्याला घर बसल्या सर्व्हिस देईल। आपल्याला कुठेही लाईन मध्ये जाण्याची गरज नाही व कोणाशीही वेळ आपला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। घर बसल्या आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवरच त्या फार्मर आयडीची प्रिंट पाठवण्यात येईल, नंतर आपल्याकडून पेमेंट घेण्यात येईल। तर आपल्याला घर बसल्या नक्की सर्व्हिस भेटेल। आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्या टीमशी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही। तर हा दोन प्रॉब्लेम का, पहिला एक प्रॉब्लेम जो आहे ते 40% लोकांना आहेच, पण दुसरा एक प्रॉब्लेम आहे की तुम्ही शेवटपर्यंत फॉर्म भरला, फॉर्म भरण्याच्या टाइमला एक शेवटचा एक ऑप्शन आहे आधार ई सिग्नेचर। आधार ई साइन करताना तुमचा ओटीपी आला नाही किंवा ओटीपी सबमिट केला, त्या ठिकाणी साईट बंद पडली, लाईट गेली, काही रिझन असू द्या, त्या ठिकाणी तुमचा फॉर्म ड्राफ्ट मध्ये सेव्ह होतो। अशा वेळी जर तुमचा फॉर्म ड्राफ्ट मध्ये सेव्ह झाला तर त्या दिवसात तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। तुम्ही खाली डिटेल भरायला तर सर्व मिसमॅच दाखवत असतं, पण याचे सोल्युशन आहे। पण जर तुमचा फॉर्म तुम्ही आधार नंबर टाकला आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे ते ड्राफ्ट मध्ये दाखवत असेल, पहिल्यापासून जर ड्राफ्ट मध्ये दाखवत असेल तर याचे सोल्युशन अजूनही कोणाकडे नाहीये। कारण की या विषयावर जोपर्यंत साईट अपडेट होत नाही, साईटवर एडिट्स ऑप्शन जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत तुमचा विदाउट ओटीपी, आता दोन रिझन आहेत। एक ओटीपी वगैरे टाकून लास्ट स्टेजला जे फॉर्म आहेत ते अडकले, त्याच्याकडे आपलं सोल्युशन, त्याबद्दल आपण काही गोष्टी सांगू शकतो। पण ज्यांचं पहिल्यापासून ड्राफ्ट मध्ये आहेत त्यांना अजून तरी एकही त्याबद्दल आपल्याकडे कोणतेही कारण देऊ शकत नाही आपण की या कारणाने तुमचा फॉर्म पुढे भरू शकतो, कारण की अजूनही साईटवर त्याविषयी कोणतेही अपडेट आले नाही। लवकरात लवकर या विषयावर अपडेट येण्याची शक्यता आहे। नेक्स्ट वीक मध्ये शक्यतो साईटवर एडिटचं ऑप्शन अवेलेबल होण्याची शक्यता आहे, पण ते एडिटचं ऑप्शन येईपर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरता येणार नाही, ही गोष्ट नक्की आहे। आता दुसरा विषय आहे की ज्यांचे फॉर्म नियमामध्ये कट झालेत बरेच, तर जोपर्यंत तुम्ही आधार ई साइन पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही तो फॉर्म आधार ओटीपी टाकून, मोबाईल ओटीपी टाकून पुन्हा भरू शकता। पण जेव्हा तुमचा फॉर्म ई साइन पर्यंत जातो, आधार ई साइन पर्यंत जातो, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल मिसमॅच दाखवते, त्यानंतर ओटीपीची गरज लागत नाही। नंतर तुमचा एक लास्ट जो ओटीपी असतो त्या ओटीपीने तुमचा फॉर्म सबमिट होत असतो, पण त्या दिवशी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तासाची वाट पाहावी लागेल। तुमचा फॉर्म 100% सबमिट होणार आहे। 24 तासांनी तुम्ही ट्राय करा, तुमचा फॉर्म 100% सबमिट होईल। पण त्या दिवशी तुम्ही किती वेळा ट्राय करा पण ते फॉर्म सबमिट होत नाहीत। मी पण खूप जणांचे फॉर्म ट्राय केलेत, पण त्या दिवशी तर फॉर्म सबमिट झाले, नेक्स्ट डेला नक्कीच तुमचे अशा प्रकारे ई साइनच्या ठिकाणी फॉर्म अडकलेले सबमिट होऊन जातील। आणि ज्यांचे फॉर्म अगोदरच व्हेरीफाईड झालेले आहेत त्यांचे फॉर्म आता सध्या तरी वाट पाहावीच लागेल जोपर्यंत साईटवर अपडेट येत नाही। घर बसल्या फार्मर आयडी काढण्यासाठी नक्की आपल्याशी कॉन्टॅक्ट करा। इतर काही सरकारी योजनेची माहिती हवी असेल तरी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा। तर नक्की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आपण शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।